ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय प्रकाश. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झाला प्रकाश. स्ट्राईक येण्या फलंदाज आपण पाहतोय गणेश. रात्र गाजवली बिग बॅश लीग मध्ये रनर अप संघ झाला. तो अंडर-25 चा चषक होता तो. मॅचला सुरुवात होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज प्रकाशला पाहतोय. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहतोय शापूरचा धोनी ज्याला म्हणतात असा गणेश डिंगोरे. 360 फलंदाज. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. जिथून सुरुवात या खेळाडूची झाली तिथून मात्र थांबलाच नाही. पहिला चेंडू पाहूया. पहिला चेंडू एक साइडच्या दिशेने फाटका सुरेगा. क्षेत्ररक्षक धावतो पळतो. चेंडू परत पाहूया. बाउंड्री लगतचा क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर दस्तक. चेंडू निघून जातोय. फरार होतोय. वेताल स्वामी चषक मधला साई स्पोर्ट्स संघाच्या गणेशच्या बॅटीतून चौकार. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फाटका सजवला. अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याने अडवला बॉल. त्यावर मात्र कुठलीही धाव नाही. म्हणजे पहिल्या चेंडूवर आलेला तडाखा. त्यानंतर मात्र अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दिवस रात्र क्रिकेट आणि क्रिकेट मध्ये जो पाहतो आपण खेळाडू म्हणजे गणेश. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच खूपच सुरेख फाटका रिवर्स साडेन गेला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याने अडवला बॉल. फक्त आणि फक्त एकच धाव. अनुभवी क्रिकेटी ओमसाई संघाचा खेळाडू आपण पाहतोय चेतन. 3 चेंडू टाकून त्याला 3 चेंडू मध्ये 5 धावा जो मात्र पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फाटका सुरेख आहे. चेंडू मात्र पाहायला भेटतोय. वन्य बाउस. चेंडू निघून जातोय. चौकार. पहा त्या ठिकाणी ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहिला. मूर्ती लहान कीर्तिमान आरू होता. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. चौकार. पुढील चेंडू प्रकाशाचा धावसंख्या पाहायला गेले 4 ने वाढल्या. धावसंख्या 9. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झालेली चुकी परिणाम झेल सुटलेला आहे. झेल सुटल्यानंतर 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल. नंबर 1 11 धावाच्या मात्र प्रगती पथावा लागला. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू फुल टच होता. फुल टोल वसूल केला. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह षटका ठोकला. या ठिकाणी मयुरेशच्या पाठीतून मयुरेशचा झेल सोडला. त्यानंतर मयुरेशचा आक्रमण धाडस जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राइव्ह षटका ठोकला. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या प्रगती पथावर.
17 धावा. एका षटकाच्या अखेरीस 17 धावा. पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. मॅन फ्रॉम ठुणे गावाचा आज ओमसाई शहापूर संघ. त्या संघामध्ये गोलंदाजीसाठी जगन. जगन पाहायला मिळतो. दुसरा पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. एका षटकाच्या अखेरी 17 धावा. जेव्हा तर प्रगती पथावर लागल्या. चला फिल्डिंग लावून घ्यायचं. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग नसावी. पुढील चेंडू पाहूया. गणेश साठी ऑफ साइडच्या दिशेने फाटका सुरेखा. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठेतरी धावा रोखण्याचं काम केलं. एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 18 धावा. जेव्हा तर प्रगती पथावर लागल्या. आलेल्या सर्व मान्यवरांचं वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर मयुरेशला बाद. जगण्याचा पुढचा चेंडू. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा उडवला. क्षेत्ररक्षक धावतो बोलतो. पाहूया चेंडू पर्यंत पोहोचेल की काय. आणि चेंडू शेवटच्या मोमेंटला हाताला ग्रश होऊन चेंडू निघून जातोय. फरार होतोय. 4 चौकार. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू लेग साइडचा दिसणे फाटका सुरेगा. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवतोय. चेंडू फेकी लाजवाब थ्रो अप टू डेट थ्रो पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर धावा 23 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. जगनच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचा चेंडू टाकून जाता परत 3 चेंडू मध्ये धावा खर्च केला त्याने 6. पुढील चेंडू गणेशसाठी पहा. पुढचा चेंडू बॅटीची कडा लागून चेंडू जातोय घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 7 धावा दिल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जगण्याचं पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. पाहुणे अजूनही या 2 चेंडू मध्ये किती धावा येतील. मयुरेशसाठी पुढचा चेंडू होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी पाहायला भेटतो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. मयुरेश म्हणत असेल काल ह्या ठिकाणी चेंडू मारला होता परवा दिवशी आणि हाच खेळाडू होता त्याने टिपला होता माझा झेल. खूपच सुरेख फाटका सजवला. स्ट्रेट ड्राईव्ह फाटका. या चेंडूवर मिळतील 4 धावांची मोहर चौकार.
धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेलं तर धावसंख्या 29 धावांच्या मात्र प्रगतीपथावर लागल्या. एकोणतीस धावा प्रगतीपथावर पाहायला भेटतात. षटक क्रमांक 30 टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर आपण प्रकाशला माधव मयुरेसाठी. पुढचा चेंडू बॅटीची काढा लागते. एसटी रक्षक टिपतो जेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयुरेश होतो फेल. विकेटचं बदल. पहिला गडी बाद होतोय. मयुरेशच्या रूपात लागलेला हा पहिला धक्का टीम साई स्पोर्ट शहापूर संघाला. एकोणतीस वा लागलेला 29 वा लागलेला धक्का क्रमांक पहिला. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कुल रोहन शेलके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहूया रोहन स्ट्राइक एंडवर फलंदाजीसाठी पाहायला मिळेल. पाहूया पुढचा चेंडू प्रकाशाचा. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच लेग स्टंपच्या दूरवर राहिला. अभि सावंत सरांचा वाईटचा इशारा आला. पुढचा चेंडू. हा चेंडू खूपच सुरेख फाटका सजवलाय आणि हा चेंडू फेकून देतोय. खेळाडू कक्षामध्ये कुठेतरी शांतता होती. त्यांच्या भेटीसाठी चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा फाटका सुरेखा. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जगन चेंडू भारता पोहोचेल. चेंडू अडवला. तत्पुरता घेतलेली एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या साई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पाहायला भेटते 37 धावा. ज्या मात्र स्कोअर बोर्डवर लागला. षटक क्रमांक 30 प्रकाशच्या माध्यमातून चालू आहे. आतापर्यंत चेंडू त्याने टाकलेत 3 चेंडू. पुढील चेंडू पाहूया. गणेशसाठी खूपच सुरेख फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक राख तिथे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फमलिंग पाहायला भेटली. बघता बघता एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफसाईड यार्कर होता. मनगडाच्या साहाय्याने या फटक्याला एक्झिक्यूट केला. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता एकच धाव. विचार केला ना तर गोठेकर बी संघाची ही ओपनिंग जोडी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू रोहन साडी निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक 30 जे मात्र कंप्लीट आहे. ओम साई शहापूर विपक्ष साई स्पोर्ट शहापूरच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे. ही मॅच चालू आहे आणि या ठिकाणी विचार केला 3 षटकाच्या अखेरीस धावा 40 धावाच्या मात्र कुठून काढल्यात साई स्पोर्ट शहापूर संघाच्या फलंदाजाने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण आहे हे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज नितीन येतो.
40 धावा ज्या मात्र स्कोर बोर्डवर लागल्या. तरी चालेल, आम्ही क्रिकेट सोडणार नाही. वेताल स्वामीचे कट्टर समर्थक अनवर शेख यांचं अभिनंदन. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं हार्दिक स्वागत आहे. फटका फसलाय, पाहूया क्षेत्ररक्षक आहे, ह्या ठिकाणी चुकी होते मैदानाच्या आतमध्ये. आखो में तारे दिख गए. त्याच प्रकारे या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, जिथे एकही नव्हती तिथे 2 झाल्या, तिथे झेल सुटला, त्यानंतर या 2 धावा पाहायला भेटतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या 42, 42 धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडूवर दिलाय टोळा आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. झेल सुटल्यानंतर परिणाम पाहायला भेटतो. या खेळाडूला जीवनदान दिल्यानंतर तो खेळाडू कसं आक्रमण धाडस करतोय, कारण की बिग बॅश लीग मध्ये झालेल्या एक मॅच मध्ये त्याची बॅटिंग 86 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. 24 चेंडू 86 धावांची पारी त्याने त्या स्पर्धेमध्ये खेळली होती. 70 बिग बॅश लीग अंडर-25 चा चषक वर्ल्ड कप होता आणि त्या मॅच मध्ये शहापूर तालुक्याचा हा खेळाडू रनर अप झाले रात्री. पण त्यांचे मॅच इनिंग पारी जी मात्र पाहायला मिळाली त्यांची अप्रतिम होती. पुढचा चेंडू बघूया. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला भेटतो, व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. हा गणेश असा आहे ना, कुठल्या संघामध्ये जाऊ, मला माझ्या त्या संघासाठी ओढणी लागली ना, त्या संघासाठी मला 100% एफर्ट द्यायचे आणि तो एफर्ट त्याच्या माध्यमातून सातत्याने असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत फटका फसलाय आणि त्या ठिकाणी जगन मामा गालात असलाय, धक्का बसलाय. विकेटचं बदल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोटेकर. बी संघाचा साईस्पोर्ट संघामध्ये सातत्याने हा खेळाडू खेळत असतोय आणि एक मॅच फिनिशर, एक सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडे. पुढील चेंडू पाहूया. सुलभ गतीचा चेंडू, एक सिक्सर किंग म्हणून का सातत्याने म्हणतो आणि त्याच प्रकारे आल्या आल्या स्वाग से करूगा नितीन का स्वागत फेकून देतो षटकार. खूपच सुरेख फटका जो मात्र आतिशच्या बाटीतून पाहायला भेटला षटकार. पुढील चेंडू पाहूया नितीन याचा कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू मात्र बॅटीची काढा लागून चेंडू जातोय घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 54 धावा ज्या मात्र प्रगती पथावर लागल्या गेल्या. आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील साई स्पोर्ट शहापूर संघ जेव्हा जेव्हा मैदानात येतो ना तेव्हा तेव्हा त्यांचे फॅन फॉलोअर्स भरपूर असतात आणि ते फॅन फॉलोअर्स जिथे जागा मिळेल तिथून मॅच पाहत असतात. तर
आज आमच्याबरोबर नाव तर नाही पोहोचत पण बिल्डिंग पाहतो ना आपण जी बॅकवर्ड स्क्वेअर लेच्या दिसत आहे तिथून आमचे काका साई स्पोर्ट संघाची सातत्याने मॅच पाहतात. पुढील चेंडू रोहन साठी होता या ठिकाणी खूपच सुरेख फाटका सजवलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव साठी. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं आणि या ठिकाणी धावसंख्या प्रगती बतावं लागल्या गेल्या 55 धावा. शेवटचं षटक कुठला गोलंदाज येईल तो मात्र पाहायला मिळेल. मग अशी कुठेतरी चेतन दादा यांच्या मनामध्ये चाललं होतं का एक यंगस्टर खेळाडूला संधी द्यावं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शरद जो मात्र पाहायला मिळतो. धावसंख्या प्रगती पतावर लागल्या गेल्या. धावसंख्या होते ती 55 धावा. फलेगाव उशित संघाचा खेळाडू त्याच विभागातील हा खेळाडू आहे हलचा. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर शरदला पाहतो आपण. पहिला चेंडू शरद्याचा फुल टोल चेंडू त्याला मात्र भिरकवून दिला. फुल टोल वसूल षटकार. पहा मित्रांनो जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो साई स्पोर्टची मॅच असतील त्यावेळेस फॅन फॉलोअर्स भरपूर असतात कारण की त्यावेळेस जत्रामधल्या भोंग्यांचा आवाज येतोय या ठिकाणी फटाक्यांचा आवाज येतोय कारण की फॅन फॉलोअर्स भरपूर असतात. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या प्रगती पथावर लागल्या गेल्या आता 61 धावा. पहिल्या चेंडूवर शरद यावर केलेलं आक्रमण 6 धावांची मोहर लावली. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी घेणार की काय. आतिशला स्ट्राईक पाहिजे आणि स्ट्राईक केल्याच्या धावामध्ये तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. साज बाज और ताज 3 रन कंप्लीट. 64 धावा मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व जे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर शरदच्या माध्यमातून टाकले जात आहे. पाहूया पुढील चेंडू शरद याचा सिक्सर किंग आतिश साडी. हा चेंडू पुन्हा एकदा खूप सुरेख फाटका सजवला. प्रकाश आहे आणि त्या ठिकाणी प्रकाशाने चुकी केली नाही. आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तर गुप्पा लागला होता. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक सिक्सर किंग बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी शहापूरचा रावण म्हणजे श्रावण आणि आमचं जितू दादा यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागतम सुस्वागतम. शाहपुर के मैदान की मैच है और उस मैच में हम नहीं जाएंगे तो मजा नहीं मजा नहीं मजा नहीं.
पाहूया पुढील चेंडू शर्यतीचा शर्यतीने एक विकेट प्राप्त केल्या पुढचा चेंडू पाहूया श्रावणसाठी स्ट्रेट ड्राईव्ह उडवलाय फटका खूपच सुरेख आणि या ठिकाणी वन बाउन्स चेंडू फायर होतोय चार चार चौकार चौकाराची मोहर लावली श्रावणच्या बाटीतून आलेल्या तडाखा पाहायला मिळतो चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या 68 68 धावा जे मात्र प्रगती बदलावा लागल्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतोय विकेट प्राप्त करतोय विकेटचं बटन फलंदाज बाद पुन्हा एकदा श्रावण बॅक टू द डगआउट पुढील फलंदाज निलेश बागर शेवटचा चेंडू असेल या षटकातील धावसंख्या तिथे स्थिरावलेली धावसंख्या 68 धावाच्या मात्र प्रगती बदलावा लागला शेवटचा चेंडूचा खेळ आहे शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल हे मात्र पाहायला मिळेल शर्यतीचा पुढचा चेंडू बॅटीची काढा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 69 धावा झाल्या आणि 70 धावांचा टार्गेट जो मात्र सेट केला टीम साई स्पोर्ट शहापूर संघाने ओम साई शहापूर संघासमोर वेताव स्वामी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत समोर सुरू असलेला सामना ओम साई वर्सेस साई स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या नावांमध्ये साई भक्त यांचा भरणा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आज समोरासमोर प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स संघाने 69 धावा धावफलकावर लावल्यात 5 षटकांमध्ये आणि 70 धावांचं आव्हान उभं ठाकलंय ते ओम साई संघाला नुकतीच झालेल्या फलंदाजीचं थोडक्यात विश्लेषण करायचं म्हटलं तर गणेश आणि मयुरेश सलामीला आले होते त्यामध्ये गणेश याने अशी चांगली खेळी केली होती तितकीच चांगली खेळी मयुरेश याच्याकडनं पाहायला मिळाली ती 1 षटकार 2 चौकार मयुरेशच्या बॅटमधनं निघाले होते त्यानंतर आलेला रोहन याच्या बॅटमधनं 1 षटकार पाहायला त्यानंतर आलेला आतिश याच्या बॅटमधनं 1 षटकार त्यानंतर आलेला श्रावण याच्या बॅटमधनं निघालेला चौकार असा षटकार चौकारांच्या आतिषबाजीनंतर 69 धावा धावफलकावर लागल्यात त्या 5 षटकामध्ये साई स्पोर्ट्स संघाच्या नावाजलेले असे हे दोन्ही संघ आजच्या दिवसातला हा दुसरा सामना पहिल्या फेरीचा दुसरा सामना पहिला सामना नुकताच पाहिला होता आपण नगरपंचायत वर्सेस वेतावस्वामी बी या दोन्ही संघांमध्ये या सामन्यामध्ये नगरपंचायत संघाने पुढील फेरीत प्रवेश केला होता आणि परतीचा मार्ग पाहावा लागला होता तर वेतावस्वामी बी संघाला त्यानंतरचा आजच्या दिवसातला हा दुसरा सामना दोन्ही तोलामोलाचे अष्टपैलू खेळाडू असणारे हे संघ या सामन्यामध्ये ओम साई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता थोडीशी घाई करायची आहे फलंदाज पंच आपापली जागा घ्यायची आहे फलंदाज मैदानात उतरत आहेत सलामीसाठी 2 फलंदाज मैदानात 70 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला ओम साई संघ ते आव्हान पेलवण्यासाठी सलामीसाठी येत आहेत तो शरद आणि प्रकाश शरद आणि प्रवीण चौदाच्या सरासरीने धावा जमा करायच्या त्या ओम साई संघाला ज्याप्रमाणे मातब्बर असे फलंदाज
आहेत साई स्पोर्ट संघामध्ये त्याच प्रकारचे तोला मोलाचे नावाजलेले असे फलंदाजही आहेत ते ओम साई संघामध्ये. पहिली जोडी मैदानात शरद आणि प्रवीण स्ट्राईकवर येतो तर शरद नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो प्रवीण आणि अपेक्षेप्रमाणे पहिलं स्लॉगवरचा षटक घेऊन येतो तो श्रावण. अष्टपैलू असा खेळाडू श्रावण. आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहे त्यातील इगतपुरी संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या वेता स्वामी मंडळाकडनं स्वागत. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातला पहिला सामना ओम साई वर्सेस साई स्पोर्ट्स. या सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 69 धावा कुठून काढल्या त्या 5 षटकामध्ये आणि 70 धावांचं तोला मोलाचं कडवाचं आव्हान उभं टाकलं ते ओम साई संघाला जिंकण्यासाठी. पाहूया आता फलंदाजीमध्ये काय करता येते ओम साई संघाचे फलंदाज शरद आणि प्रवीण. स्ट्राईकवर आहे तो शरद, नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो प्रवीण. या सामन्यासाठी पंचांची भूमिका पाहता येते संदेश किस्मतराव आणि अभिजित सावंत. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. कशी सुरुवात होते ती साई स्पोर्ट्स संघाकडनं. खूपसा दांडगा अनुभव असलेला असा हा श्रावण गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता. पहिलाच चेंडू निर्धाव स्वरूपात टाकला. निर्धाव टाकलेला पहिला चेंडू. पुन्हा एकदा तीच लाईन लेंथ होती पण यावेळेस मात्र बॅटचा ठिकसा पट्ट्यात आलाय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार आणि सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं खुलतोय तो शरद. या चौकाराने चांगलाचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. त्याच प्रकारची जो पहिला चेंडू हाताळला होता त्याच प्रकारचा चेंडू हाताळला गेला परंतु यावेळेस मात्र सावध होता तो शरद. तयार होता आणि त्याने चेंडू पाठवलाय तो सीमारेषेबाहेर खणखणीत असा हा चौकार. चांगली अशी सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूवरती साई स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाकडनं आणि आता मात्र त्याला तोला मोलाची सुरुवात करतोय तो शरद. फ्रंट पटला येऊन जोरदार असा प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे नावाजलेला असा हा अष्टपैलू खेळाडू तालुक्याचं नाव रोशन करणारा गणेश याच्याकडनं सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निश्चितच जर तिथे एखादा दुसरा क्षेत्ररक्षक असता तर मला वाटतं हा चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर गेला असता पण अचूक असं जजमेंट तिथं गणेश याच्याकडनं. चेंडू फील्ड होतोय. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 धावा वाचवल्या त्याने आपल्या संघासाठी. खूपसं कौतुक गणेश याचं. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्राईकवर येतो तो प्रवीण. शरद याने पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला होता. त्यानंतरच्या चेंडूवर एक चौकार ठोकला होता आणि त्यानंतर पुन्हा एक जोरदार प्रहार केला होता परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक जिंकलाय आणि चेंडू फील्ड झाला होता. दरम्यान पुढचा चेंडू श्रावण याचा. यावेळेस उंचावर मारला चेंडू. पाहूया काय होतंय ते. झेल होतोय की नाही आणि अचूक असा झेल साई स्पोर्ट्स संघाकडे. टिच्चून अशी फलंदाजी गोलंदाजी तितकंच टिच्चून असं क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे निश्चितच सुरेख असा झेल घेतलाय तिथे आणि परतावा लागतंय तो सलामीला आलेला प्रवीण याला. झेल बाद होतोय. सुरेख अशी गोलंदाजी. या षटकाचं आतापर्यंतचं विश्लेषण म्हटलं म्हणजे पहिला निर्धाव टाकलेला चेंडू, त्यानंतर एक चौकार आला होता, त्यानंतर एक धाव मिळाली होती आणि त्यानंतर आता गडी बाद होतोय. सलामीची जोडी फोडण्यात यश मिळते ते श्रावण याला आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय म्हणजे प्रवीण याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. ओम साई संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. आपल्या प्लेयरची नावं कळत नाही आता आम्हाला इथे. पेनल्टी देण्यात येईल कारण पहिल्या सामन्यामध्ये ड्रेसिंगवरनं पेनल्टी देण्यात आली होती. जीन्स घालून खेळला होता आमचाच एक प्लेयर. त्यामुळे आता आम्ही पेनल्टी द्यायला मागे पुढे पाहणार नाहीयेत. चांगला असा स्ट्रोक तिथे पुन्हा एकदा गणेशाच्या दिशेने खेळलाय आणि एकदा धावून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडंसं लेझी तिथं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा धावून पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती
7. अजून या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. 70 धावांचा पाठलाग करायचा असलेला हा संघ 14च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. आतापर्यंत 7 धावा फलकावर लागत आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेने आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 10 फलकावर लागत आहेत. माफ करा, 7 धावा होत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकाचं विश्लेषण म्हटलं म्हणजे पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर एक चौकार आला होता, त्यानंतर एक धाव, त्यानंतर गडी बाद केला होता, प्रवीण माघारी परतला होता, त्यानंतरच्या 5व्या चेंडूवर 2 धावा जमा केल्या होत्या आणि शेवटचा चेंडू हा निर्धाव टाकण्यात यश मिळालं होतं ते श्रावण याला. सुरेख अशी सुरुवात. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो साई. 25 ते 30 पावलाचा रनअप साई याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय तो साई. सलामी दुसरं षटक मर्यादित असं क्षेत्ररक्षण असणार आहे या षटकामध्ये. पाहूया काय करताय ते फलंदाज आपल्या संघासाठी. यावेळेस उंच टोलवलेला चेंडू. पाहूया काय होतं. यावेळेस मात्र गणेश डिंगोरे याच्या आवाक्या बाहेर गेलेला चेंडू. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषे पार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावले. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 11. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, हलकासा बदल होतोय. पहिल्या चेंडूला चांगली अशी सुरुवात करून दिली आहे ती सलामीला आलेला शरद याने. आणि पाहूया काय करतोय तो शरद. त्याला साथ देतोय तो फलंदाज XYZ. साह्याचा पुढचा चेंडू हलकासा स्ट्रोक खेळला गेलाय तिथे पॉइंटच्या दिशेने. दरम्यान एक धाव धावून पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 12. 1 डझन धावा 10 फलकावर लागतात. चांगली अशी सुरुवात साई स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांकडनं. पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं ते श्रावण याने आणि त्याचीच पुनरावृत्ती होते ती आता साई याच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती साईच्या चौकार आल्यानंतर त्याने कमबॅक केलंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. दरम्यान पुढचा चेंडू तिसरा चेंडू सामना करतोय तो XYZ. यावेळेस फुलटॉस टाकलेला चेंडू परंतु बॅटचा ठीकसा पट्ट्यात आला नव्हता तो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 13. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस टाकलेला होता चेंडू परंतु त्याचा ठीकसा काही ॲडव्हान्टेज घेता आला नाहीये त्या फलंदाजाला. स्लॉग ओव्हर मर्यादित असं क्षेत्ररक्षण असल्या कारणाने थोडासा ॲडव्हान्टेज असतो तो फलंदाजाला. परंतु आतापर्यंत जकडून ठेवलं ते या गोलंदाज साई याने फलंदाजांना. सुरेख अशी गोलंदाजी आणि थोडा स्वैर मारा होतोय. पंचांचे हात हवेत सरसावतायत आणि वाईटचा इशारा होतोय. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 14. चांगली आहे लाईन लेंथ पकडली होती साई याने परंतु अगदी थोडासा स्वैर मारा झाला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते ओम साई संघाला. चौथा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू. तितका जोरदार प्रहार तिथे आणि हा खणखणीत षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 20. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. पहिलं षटक हाताळत असताना अवघ्या 7 धावा दिल्या होत्या ते श्रावण याने परंतु आता मात्र 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा जमा केल्यात त्या ओमसाई संघाच्या या फलंदाजाने. निश्चितच शेवटचा चेंडू खूपच महत्त्वाचा असणार आहे चेंडू कारण 14च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत त्या ओमसाई संघाला. त्याचा पाठलाग करत असताना 14 धावाचं टार्गेट पर ओव्हर असताना पहिल्या षटकामध्ये 7 धावा जमा केल्या होत्या परंतु आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगलासा कमबॅक होत आहे फलंदाजांचं. एक खणखणीत षटकार येतोय. पाहूया आता शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करण्यात यश मिळत आहे ते कारण या चेंडूनंतर मात्र क्षेत्ररक्षण पसरणार आहे. माफ करा 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पायावर आदळतोय. पॉईंटच्या दिशेने जातोय. दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव धावून पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 21.
आणि आता या षटकातला शेवटचा चेंडू, या चेंडूनंतर क्षेत्ररक्षण पांगणार आहे. पाहूया कितपत धावा जमा करता येते या फलंदाजांना या चेंडूवरती. 2 षटक, 1 षटक आणि 5 चेंडूनंतर धावसंख्या 21 होते. 14च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. आतापर्यंत 21 धावा फलकावर लागत आहेत. शेवटचा चेंडू आणि उंच मारलेला चेंडू, परंतु अंतर काही गाठता येणार नाही. चेंडू हवेत उडाला 30 यार्ड्समध्ये, अचूक असा झेल आणि आता खेळी समाप्त होते ती XYZ या प्लेयरची. आणि अशा रीतीने दुसरा झटका मिळतोय तो ओम साई संघाला. 21 धावा, 2 षटकं, 2 गडी बाद. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो प्रकाश. समोर सुरू असलेला सामना ओम साई वर्सेस साई स्पोर्ट्स. या सामन्याचं थोडक्यात विवरण करायचं म्हटलं म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स संघाने 69 धावा बनवल्या होत्या ते 5 षटकांमध्ये. आणि 70 धावांचं आव्हान पेलवताना 2 षटकांमध्ये 21 धावा जमा केल्या त्या ओम साई संघाने. यावेळेस थोडासा स्वैर मारा होतोय, पंचांचे हात हवेत सरसावत आहेत. वाईटचा इशारा, अवांतर धावेने या षटकाची सुरुवात होती आहे. सलामीला आलेला शरद अजूनही मैदानात त्याची साथ देतोय तो प्रकाश. मनीषाचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र अचूक मारा. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव टाकलेला चेंडू. सुरुवात करताना थोडा स्वैर मारा झाला होता, परंतु त्याच लाईन लेंथने थोडासा आत आलेला चेंडू, थोडासा बाहेर गेलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारा होतोय मनीषाच्या मार्फत. चेंडू सरळ गेलाय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव टाकलेला चेंडू. फ्रंट फुटल्यावर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू आदळतोय जमिनीवरती. कोणत्याही प्रकारचा तिथे झेल होऊ शकला नाहीये. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण, दुसरी धावही धावून पूर्ण सहजरित्या. आणि अशा रीतीने धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 24. 2 गडी बाद 24 धावा. निश्चितच फलंदाजाला नक्कीच माहिती असणार आहे की 14च्या सरासरीने आपल्याला धावा जमा करायच्या. त्यातले 2 षटकं संपलेत आणि या षटकातले 2 चेंडूही झालेत. आणि आतापर्यंत 24 धावा फलकावर लागत आहेत. मनीषाचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय, चेंडू सरळ जातोय तो यष्टीच्या मागे. अचूक असं तिथे यष्टी रक्षण आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ते आपल्याला पहिलं षटक टाकत असताना श्रावण, त्यानंतर सुरेख असं षटक टाकलं होतं साई याने आणि त्याचीच पुनरावृत्ती करतोय तो मनीष. यावेळेस मात्र नोचा इशारा येतोय पंचांचा आणि अवांतरच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. एक्स्ट्रा बाउन्स आणि आता पुन्हा टाकावा लागणार आहे हा चेंडू. या चेंडूवर मात्र फ्री हिट असणार आहे. आणि आता स्ट्राईक रोटेट होत आहे. स्ट्राईकवर येतोय तो नुकताच आलेला प्रकाश. पाहूया काय करतोय तो प्रकाश. कितपत धावा जमा करता येत आहेत त्याला या चेंडूवरती, कारण फ्री हिटचा असणार हा चेंडू. फ्री हिटचा चेंडू सामना करतोय तो प्रकाश. मनीष वर्सेस प्रकाश. आणि जोरदार प्रहार केलाय तिथं. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पाठवलाय तो सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. धाव संख्या मात्र आता झपाट्याने पुढे सरसावली. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या होते ती 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात वैयक्तिक धावांचं खातं खुललंय ते प्रकाशाने या षटकाराने. खूपच महागडा ठरलेला हा चेंडू. आणखी एक षटकार मारला तर जितू याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू होणारे. सुरेख असा तिथे क्षेत्ररक्षण होते ते कैलास याच्याकडनं. आणि आता मात्र निर्धाव गेलेला चेंडू. या आधीच्या चेंडूवर, फ्रीटच्या चेंडूवर प्रकाश याने त्या चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं होतं. त्यानंतर टाकलेला निर्धाव चेंडू. एका चेंडूवरती कमबॅक होतंय ते फलंदाजाचं. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय. खूपच चुरशीचा होत चाललेला हा सामना. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पाहूया काय होतंय ते. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. 1च धाव मिळते.
चांगलासा क्षेत्ररक्षण झालंय तिथे आणि षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावर लागते ती 33-3 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटक 33 धावा 2 गडी बाद. आणि आता 12 चेंडूमध्ये 37 धावांचं आव्हान थोडंसं कडवं झालेलं आहे आव्हान, परंतु चांगल्या अशा फलंदाजाचा भरणा आहे तो ओमसाई संघाकडे. आणि आता पाहूया काय करतोय तो प्रकाश गोलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी येतो नावाजलेला असा हा गोलंदाज ओमकार. पाहूया काय होतंय ते या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये श्रावण याच्या 7 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं ते साई याने, त्याला 14 धावा चोपून काढल्या होत्या. आणि आता चौथं षटक, पहिलीच सुरुवात, सुरेख सुरुवात, खणखणीत षटकार. लगातार 2 षटकार मारले तर जितूजी साळुंके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. ते प्रकाश याला खणखणीत लगातार 3 षटकार मारल्यास, षटकारांची हॅट्रिक केल्यास प्रकाश याला 501 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक, पारितोषिकामध्ये वाढ होते आहे. पाहूया काय करतोय तो प्रकाश. पहिल्याच चेंडूवरती ओमकाराच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचलाय. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय तो पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेसही जोरदार प्रहार केलाय. पाहूया काय होतंय आणि यशस्वी होतोय, खणखणीत षटकार येतोय. आणि आता मात्र खरपूस समाचार घेतला जातोय तो ओमकाराच्या गोलंदाजीचा प्रकाशाच्या मार्फत. आतापर्यंत प्रकाशाच्या बॅटमधून 3 षटकार निघाले होते. या आधीच्या षटकामध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती मनीष याला एक खणखणीत षटकार खेचला होता त्याने. आणि त्यानंतर या षटकाची सुरुवात झाली आहे ती या षटकाराने. आणि अशा रीतीने लगातार 2 षटकार ओमकार याला. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 45 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रकाश याने जर हॅट्रिक केली तर जितू साळुंके याच्याकडनं रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, थोडंसं दडपण येतंय ते गोलंदाजावर. पाहूया काय करतोय तो प्रकाश. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, परंतु यावेळेस मात्र ग्राउंड स्ट्रोक आणि हा चौकार. स्ट्रोक इतका जोरदार होता की कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाही. 3 चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्या त्या प्रकाशाने. खणखणीत अशी स्ट्रोक खेचण्यात आले त्याच्याकडनं. आणि आपल्या मला वाटतं त्याचा नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये आहे काय कॅल्क्युलेशन केलं असेल त्यांनी, कारण बॉल कमी, चेंडू कमी राहिले होते, धावा जास्त बनवायच्या होता. त्याचा पाठलाग करताना सुरेख असं 3 चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय तिथे ओमकाराच्या गोलंदाजीचा. 9 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी. राऊंड द विकेटचा मारा यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने टोलावलाय चेंडू. पाहूया काय होते तिथे. आणि हा चेंडू नो मॅन झोन मधनं चौकारासाठी. आणि आता मात्र खूपच महागडं ठरत चाललेलं षटक. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 53 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 8 चेंडू 17 धावांची गरज. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या षटकामध्ये 4 चेंडूवरती 2 चौकार 2 षटकार आलेत. अजून 2 चेंडू शिल्लक. खूपच सुरेख उल्लेखनीय अशी कामगिरी करतोय तो प्रकाश आपल्या फलंदाजीतून. यावेळेस स्वैर मारा होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि अशा रीतीने प्रकाशची खेळी मात्र संपते. थोडासा लेग स्टिकच्या बाहेर चाललेल्या चेंडूची थोडी छेडखानी करण्याचा प्रयत्न केला प्रकाशाने. चेंडू काय बॅटचा ठीकचा पट्ट्यात आला नाही. आणि आता मात्र गडी बाद होते तो प्रकाश. खूपच महत्वाचा झटका, महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय ते ओमकार याला. आणि अशा रीतीने प्रकाशची झुंजार खेळी संपते आहे. खूपच कौतुक करेल मी तर प्रकारचं. सुरेख अशी फलंदाजी केली आहे त्याने. आपल्या संघाला खूपच पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा अपयशी ठरला या चेंडूवरती. लेग स्टेकच्या बाहेर टाकलेल्या चेंडूशी छेडखानी करताना सरळ गेलाय तो झेल क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि आता 8 चेंडूमध्ये 27 धावा जमा केल्या त्या प्रकाशाने.
चांगली अशी फलंदाजी केली आहे. या षटकामध्ये ओमकारला पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आणि नंतरच्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार खेचले होते. आणि आता शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू म्हणजे 7 बॉल राहिलेत आणि 17 धावा आवश्यक आहेत त्या ओमसाई संघाला. थोडंसं हलकं करून ठेवलं होतं लक्ष प्रकाश याने, परंतु मॅच एंड काही करता आली नाहीये, त्याला बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो जगन. खूपसा नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू जगन. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. ओमकारचा शेवटचा चेंडू, यावेळेस जगनच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो एसटीच्या मागे डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या होते ती 54. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. या षटकामध्ये 21 धावा जमा करता आल्या त्या ओमसाई संघाला. जर प्रकाश क्रीजवर असता तर निश्चितच थोडंसं चित्र वेगळं असतं, परंतु अचूक गोलंदाजी केली शेवटच्या सेकंड लास्ट चेंडूवरती म्हणजे 5व्या चेंडूवर आणि प्रकाशला तंबूत परतावं लागलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला जगन आता स्ट्राईकवर. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. खूपच चुरशीची चाललेली लढत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना, पहिल्या फेरीतला दुसरा सामना साई स्पोर्ट्स वर्सेस ओमसाई. 70 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला ओमसाईचा संघ. आता 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. पहिला चेंडू आतिश भांडे याचा आणि तिथे काही समजलेलं नाहीये चेंडू आणि अशा रीतीने जगन बाद होतोय. खूपसा अनुभव आतिश याच्या पाठीशी. अष्टपैलू असा खेळाडू, आपल्या शहापूर तालुक्याचं नाव रोशन करण्यामध्ये खूपच मोलाचा असा वाटा आतिश याचा. त्याला त्याच्या नावाला, त्याच्या रेकॉर्डला साजेशी अशी कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय जगन याच्या स्वरूपात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नितीन. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना आता 5 चेंडू 16 धावा. पहिला चेंडूवरती गडी बाद केला जगन याच्या स्वरूपात अतिशयाने. असे खूपसे सामने जिंकून दिले अतिशयाने आपल्या संघाला. पाहूया आज काय करतोय, त्याची पुनरावृत्ती करता येते की नाही, कारण समोरही चांगले असे फलंदाज उभे टाकले तो नितीन. आणि सलामीला आलेला शरद अजूनही मैदानात. नितीन आणि शरद गोलंदाजी करतो तो मातब्बर असा हा खेळाडू आतिश भांडे. आता सामना रंगतोय तो आतिश वर्सेस नितीन. 5 चेंडू 16 धावा. यावेळेस मात्र खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. थोडस तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय वाईट साठी. रिव्ह्यू घेतलाय तो फलंदाजांनी. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. आणि आता मात्र चेंडू संपतोय आणि आता 4 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा असताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता जगन याला, तंबूत पाठवलं होतं. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नितीन याला निर्धाव टाकलेला चेंडू आणि आता 4 चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगलासा बाउन्स मिळाला होता. पुन्हा एक निर्धाव चेंडू. 6 चेंडू 16 धावा असताना आता 3 चेंडू 16 धावांवर मॅच आणून ठेवले. पाहूया काय करतोय तो आतिश आपल्या संघासाठी. कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाहीये. अगदी सहजरित्या निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते ते आतिशयाला. याला म्हणतात दांडगा. अनुभव असला की कॉन्फिडन्स हाय असतो प्रत्येक गोलंदाजाचा. त्याचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आतिशयाचा पुढचा चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळाले. पाहूया आजचा दिवसात काय होतंय ते. पहिल्या मेडनवर पाहायला मिळते की नाही ते आपल्याला, कारण 6 चेंडू 16 धावा आवश्यक असताना 4 चेंडू निर्धाव टाकलेत. आणि आता मात्र थोडासा रनअप बदलतोय. उंच हवेत गेलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक हजर, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर आणि एका धावेसाठी जातोय चेंडू. 5 चेंडूमध्ये 1 धाव आणि आता एका चेंडूमध्ये 15 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आणि आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल तो स्ट्राईकला आलेला शरद वर्सेस आतिश. आणि यावेळी जोरदार प्रहार लॉंगांच्या दिशेने. तिथेही चांगलं क्षेत्ररक्षण
आणि पाहूया काय होतंय. सामना संपतोय. सामना विजयी झालाय तो साई स्पोर्ट्स संघ. खूप खूप कौतुक करेल मी तर ओमसाई संघाचं. आजच्या दिवसातला हा दुसऱ्या फेरीत जाणारा दुसरा संघ ठरलाय तो साई स्पोर्ट्स संघ. पहिला सामना झाला होता तो नगरपंचायत वर्सेस वेतावस्वामी बी. यामध्ये वेतावस्वामी बी संघाला पराभूत करून नगर पंचायत संघ पुढच्या फेरीत दाखल झाला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ओमसाई आणि साई स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये साई स्पोर्ट्स संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. आता होणारा सामना इगतपुरी वर्सेस नीरज स्पोर्ट्स आसनगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बक्षीस लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. नीरज स्पोर्ट्स